जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय. तुम्हाला काय बॅकग्राऊंड ऐकू येते का गाण्याची वगैरे? नाही सर. कारण माझ्या समोर शाळा आहे, तिथे वार्षिकोत्सव चालू आहे, तेव्हा मग हा काही हा हा. प्रोग्राम चालू आहेत तिकडे. अच्छा, नाही आम्हाला काय ऐकत नाही. बर बर ठीक. सुरू करूया का? चालेल. हो जय चालेल. गुरु सर. नाही तर आपण ते अल्फाबेटिकली घेतो ना, मग ते कोणी ऍड झालं त्याचा चान्स निघून जातो, म्हणून म्हटलं. बरोबर. नऊ चार झाले. चला सुरू करूया, ठीक आहे ना. तर हो आपण सर. कंटिन्यू. मी शेअर केले स्क्रीन, राईट? स्क्रीन दिसते ना? हा हा, दिसतंय ओके दिसतंय. ओके. शुभाताई घ्या कालचं वाक्य. हा हा. वर्षणेन एव विपुलं धान्यम उत्पद्यते. हं. पावसामुळेच विपुल म्हणजे भरपूर धान्य उपजते. कुठे येते? मला वेगळी स्क्रीन दिसते. नाही, बरोबर नाही आहे. बरोबर आहे ना, 17वा 17व. 17वा चालू आहे. ओके 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 ओके. वर्षणेन. सॉरी. हा. वर्षाने. येस येस. सॉरी. वर्षाने नाही. ठीक आहे सर. बरोबर आहे. हम्म, धान्य हम्म. पावसानेच भरपूर धान्याचे उत्पादन होते. इथे पण लक्षात ठेवा, आपण इथे चाचीचे वापरले, तर मराठीत हा थोडा हा प्रॉब्लेम येतो. वरती द्वितीय आहे, पण आपण हा धान्याचे उत्पादन होते असं म्हणतो. काय उत्पादन हा. होते? धान्य उत्पादन होते, म्हणून धान्य. ती हा तिथे द्वितीय आहे. पण आपण मराठीत हा धान्याचे केलं, म्हणजे आपला मोह होईल की ती षष्टी वापरायची, तर षष्टी ते वापरता हा येणार नाही. ठीक आहे ना, कारण इथे संबंध नाहीये हा दोन हा गोष्टींमध्ये. हा. एवढंच फक्त लक्षात आणि ठेवा. पावसामुळे लिहू शकतो ना? पावसामुळे, पावसाने चालेल. चालेल. तृतीयचं उपज हा आलं पाहिजे. उपजते म्हणाले मी, तर चालतं का? का उपजते पण उत्पादनच चालेल, लिहायचं? धान्य उपजते पण चालेल, आपण चालेल ना? मराठीत हा चालेल ते वापरलं तर. हा हा. उत्पादन ओके. होणं हाच त्याचा अभिप्रेत होता, मग ते चालेल, जाईल. हा हा पुढचं घेऊया. हा. शुभदाताई घ्या पुढचं वाक्य. यदा विपुलं धान्यं भवति तदा तत् विक्रेतुं कृषकः हट्टे गच्छति. यदा गच्छन्ति. गच्छन्ति यदा विपुलं धान्यं भवति म्हणजे जेव्हा धान्य होते भवति तेव्हा विक्रेता शेतकरी हट्टे गच्छति. हट्टे म्हणजे काय, बाजार का? हट्टे म्हणजे बाजार, हा मार्केट, हा बाजार. शेतकरी बाजारात जातात. बाजारात जातात, बरोबर. विक्रेतुम म्हणजे विकण्यासाठी, इथे तुमून प्रत्यय आलाय, विकण्यासाठी हो. जातात. तत्च काय केलं? तत् म्हणजे तेव्हा. ते विकण्यासाठी. ठीक आहे ना. बरं, म्हणजे जेव्हा धान्य भरपूर निघते तेव्हा
काय तुमचं शेतकरी ते- बाजारात ते विकण्यासाठी ना. तत्चं ते बहुवचन आहे. तदातम विक्रे हा तम विक्रेतुम. हा जेव्हा भरपूर धान्य होते तेव्हा ते विकण्यासाठी, तत् म्हणजे ते, सहा तौ ते, त्यामुळे ते बहुवचन असल्यामुळे ते विकण्यासाठी शेतकरी बाजारात जातात. श्वेताताई घ्या पुढचं वाक्य. हो सर. हट्टे धान्यानाम् आपणाः भवन्ति. बाजारात धान्यांची दुकाने असतात. बरोबर. हट्टे म्हणजे सप्तमी आहे, म्हणजे बाजारामध्ये. धान्यानाम बाजारामध्ये षष्ठी बहुवचन म्हणजे दुकान, ह्याच्यामध्ये धान्याची. आपणाः बहुवचन आहे म्हणून भवन्ति आलं. ठीक आहे. बाजारामध्ये धान्याची दुकाने असतात. असतात. बरोबर. अपर्णाताई घ्या पुढचं वाक्य. तेषु आपणेषु आपणिकाः धान्यं क्रीडन्ति विक्रीणन्ति च. तेषु म्हणजे तेव्हा तेषु आपण त्या दुकानदार धान्य आपण खरेदी विक्री करतात. आणि विक्री करतात. बरोबर. तेषु आणि आपणेषु काय आहे? सप्तमी सप्तमी. बहुवचन. सप्तमी बहुवचन म्हणजे बहुवचन दुकानात, दुकानामध्ये. ठीक आहे ना. तेषु त्याचं विशेषण असल्यामुळे ती पण सप्तमी आली. त्या दुकानांमध्ये. आपणिका म्हणजे अनेकवचनी दुकानं, दुकानदार. आपणिका म्हणजे दुकानदार. धान्यम क्रीडन्ति विक्रीणन्ति म्हणजे खरेदी आणि विक्री करतात. त्या दुकानांमध्ये दुकानदार धान्य खरेदी करतात आणि विकतात. आपणिका म्हणजे दुकानदार का? आपणिका म्हणजे दुकानदार. खरेदी करतात आणि आपणिक, विकतात ना. हा, खरेदी करतात आणि विकतात. ठीक आहे. आपण म्हणजे दुकान का? आपण म्हणजे दुकान, आपणिक म्हणजे दुकानदार. काल गेले दोन्ही शब्द बघा आपल्या शब्द ह्याच्यामध्ये दोन्ही आहेत ते. ठीक आहे ना. हो. ओके. अलकाताई पुढचं वाक्य घ्या. Yes, sir. 21. कृषकाः हम्म. स्वयं धान्यं हट्टे न यन्ति. नयंती नाही येते, नयंती आहे, एक शब्द आहे. नयन्ति. हा. नयंती. कृषकाः फार्मर्स हम्म. शेतकरी स्वतः धान्य themselves स्वयं. हा स्वयं स्वयं themselves. हा themselves farmer themselves don't sell नयन्ति. नयंती मतलब टू टेक, टू ब्रिंग असं. म्हणजे नेतात असंच होईल. हा. हट्टे. Farmers goes to market to buy grains. नाही, बाय नाहीये. बाय नाहीये ना. नयंती म्हणजे आणतात, नेतात. नेतात शेतकरी स्वतः धान्य बाजारात नेतात. तो पिकवतो आणि मग बाजारात घेऊन जातो विकण्यासाठी. शेतकरी, the farmers themselves take the grain to the market. ठीक आहे ना. धान्यम द्वितीय आहे म्हणून टू द मार्केट. नयंतीचा मूळ धातू नय ना. नय. हा. नी नयते ना. नी आहे. नी नय. नी आहे त्याचं. नी नयते. अच्छा. आणि बहुवचन असल्यामुळे कृषकाः असल्यामुळे नयंती झालं, ते बहुवचन झालं. सर हे धान्य नपुसलिंगी आहे म्हणून यम आलं का? हो, ते धान्य. हो ना. हा. अंजलीताई घ्या पुढचं वाक्य. तत्र आपणिकाः तद्धान्यं क्रीणन्ति. क्रीणन्ति. हा. तेथे दुकानदार
ते धान्य खरेदी करतात. बरोबर. तेथे दुकानदार ते धान्य ते खरेदी धान्य करतात. खरेदी करतात. बरोबर. इथे माझं ते राहिलंय आणि इथे ते करतात. आहे बरोबर. तिथे ते दुकानदार धान्य खरेदी आहे, करतात तट आहे, किंवा तट तेथे आहे, हा. दुकानदार ते धान्य खरेदी करतात तेही चालेल. कारण संस्कृत मध्ये तो त्याचं सिक्वेन्स प्रमाणे गेलं तर हो. ते तापणिका नंतर तट हा, येतं तट कुठेही म्हणून येतो. ते हा, ते धान्य चालेल. हो. म्हणजे खरेदी ते करतात. धान्य होईल किंवा ते दुकानदार पण होईल. हा. बरोबर बरोबर दोन्ही होईल. तेथे ते पण इथे दुकानदार. आपण शब्दाचा सिक्वेन्स बघितलं ते धान्य जास्ती बरोबर वाटतं. ठीक आहे ना. जास्ती बरोबर आहे, कारण हो कारण आधीच हा ते हा धान्य सिक्वेन्स प्रमाणे नेतात गेलं तर स्वतः ते हा असल्यामुळे हम्म. बरोबर आहे. हो. ओके. अंजली जोशी ताई आहात का? अंजली जोशी ताई घ्या. इत्थं हट्टेषु धान्यानां क्रयः विक्रय च भवति. हम्म. म्हणजे इथे बाजारात धान्यांना खरेदी विक्री होते होते. आता इत्थम हा. म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे ना. हा, हट्टेषु मला काय नव्हतं आहे? माहिती. हा हट्टेषु काय आहे? बाजार. सप्त बाजार. सप्तमी बहुवचन आहे त्यामुळे बाजारामध्ये. हम्म. ओके. धान्यानाम काय आहे? षष्ठी बहुवचन त्यामुळे धान्यांची धान्याची खरेदी विक्री होते. होते. ठीक आहे ना. अपूर्वाताई पुढचं वाक्य घ्या. धान्यानां विक्रयेण कृषकः धनं प्राप्नोति. प्राप्नोती धान्या- म्हणजे तुम्ही प्राप्त अपूर्वा म्हणजे म्हणाला का प्राप्त. अपर्णा म्हणाला? अपूर्वाताई कोण घेते? हा सॉरी कारण सॉरी सॉरी मी ना- हा म्हणा तुम्ही. सॉरी, मी अपर्णा ऐकलं. अपर्णाताईंचं झालं. अपूर्वाताई हा. ओके हा नाही तेच मला वाटलं की तुम्ही मला कॉल केला म्हणून मी मी अपर्णा ऐकलं. हा हा धान्यानां विक्रयेण कृषकः धनं प्राप्नोति. हम्म. धान्यांच्या विक्रीने बरोबर. शेतकऱ्यांना धन प्राप्त होते. कृषकः शेतकरी धन प्राप्त करतो, धन परफेक्ट मिळते. परफेक्ट. प्राप्त करतो. कृषक हा प्रथम आहे त्याच्यामुळे शेतकरी धनाला किंवा धन प्राप्त करतो. काय करून? धान्यानाम. धान्यानाम काय आहे? षष्ठी बहुवचन म्हणजे बहुवचन. धान्यांची विक्रयेण तृतीया विक्रीने शेतकरी धन प्राप्त करतो. कविताताई घ्या पुढचं वाक्य. अनेन हो सर. अनेन कविता. प्रकारेण भारतीयः कृषकः धनेन धान्येन च सुखी भवति. अशा प्रकारे भारतीय शेतकरी धन आणि धान्याने सुखी होतो. बरोबर. सुखी होतो. बरोबर. अनेन म्हणजे अशा प्रकारे. अनेन म्हणजे याने तृतीय आहे. याने प्रकाराने म्हणजे ह्या प्रकाराने भारतीय म्हणजे भारतीय कृषक. परत कृषक प्रथमास्त्रामुळे तो भारतीय त्याचं विशेषण आहे दोन्ही प्रथमामध्ये. धनेन परत तृतीय आहे म्हणजे धनाने सुखी होतो. ठीक आहे. आता संस्कृत भाषेत अनुवाद करायचा आहे. बघा माधुरीताई घ्या. हॅलो. हा माधुरीताई घ्या. सांगते सर. हो हो. वाक्य आलं नाही समोर, पुस्तकातनं बघून सांगू का? नाही आलं का? दिसत नाहीये का? घेतलं नाही ना. जरा बाजूला सरका. पहिलंच वाक्य आहे. हा हा खाली एक सरका. सेकंड. हा तुम्ही शेतात जाता काय? थांब अवनीश थांब. एक मिनिट हा. युयम ना सर? बरोबर. तुम्ही म्हटलंय बहुवचन आहे त्यामुळे युयम क्षेत्रे गच्छन्ति किम
युयम आहे ना, युयम म्हणजे काय हो होईल बहुवचन? बहुवचन काय होईल? क्षेत्रे बरोबर. गच्छन्ति किम नाही, मग तुम्ही काय म्हणजे आधी प्रश्न असल्यामुळे तो किम कायचं आधी युयम घेऊया ओके युयम तर तुम्ही सिक्वेन्स काही चालेल, ते काही महत्वाचं नाहीये. बर तुम्ही हा हा म्हणजे हा युयम. आता इथे बरोबर शेतात पण होऊ शकतं, शेताला पण होऊ शकतं, त्यामुळे ते तुम्ही क्षेत्रम द्वितीया येतोय का वापरा मी किंवा क्षेत्रे म्हणत होते सप्तमी वापरा, चालेल. चालेल, मी दोन्ही क्षेत्रे चालेल. म्हणलं होतं बरं, चालेल. हा जाता काय, आता काय आहे युयम काय आहे? मध्यम पुरुष बहुवचन, गच्छथ म्हणून ते गच्छ होणार. थो गच्छ ओके आहे ना, ओके हा हा गच्छसी हा गच्छतः गच्छथ. गच्छथ त्यामुळे तिथे मध्यम पुरुष बहुवचन गच्छथ. बहुवचन हो बरोबर गच्छथ थांबा मी तर विचारू का एक? हा हा. जसं आपण मराठीमध्ये आदरार्थी तुम्ही म्हणतो ना, जरी एकच व्यक्ती असला तरी तुम्ही असं म्हणतो, हो तू नाही हो म्हणत. हो. तर त्यामध्ये समजा आदरार्थी म्हणून समोरच्या व्यक्तीला युवाम म्हटलं तर चालू शकतं का? ऍक्च्युली काय आहे ना, कारण युवाम संस्कृत, म्हटलं की दोन येतात ना. बरोबर, संस्कृत मध्ये ना असं आपण जसं आपण मराठीत किंवा हिंदीत आदरार्थी जसं म्हणतो तसं संस्कृतमध्ये नाहीये. अच्छा, ठीक जसं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये पण, इंग्रजीमध्ये पण जसं नाहीये का? इंग्लिश मध्ये पण नाहीये तसंच हा. तसं संस्कृत मध्ये पण आहे. ओके. अच्छा. त्यामुळे ठीक आहे. आपण जसं आहे तसंच वापरायचं. ओके. विनाकारण आदरार्थी नाही करायचे. तुम्ही म्हणजे ते बहुवचन आहे, आपण बहुवचन वापरायचं. ठीक आहे ना. हो सर. किंवा इंग्लिश मध्ये बघितलं की कळतं की त्यांना काय म्हणायचंय ते. इथे यू आलेला आहे. डू यू, ऍक्च्युली इथे एक वचन घेतलंय इथे, डू यू गो टू द हो, फील्ड. इथे एक एक वचनच डाऊट घेतलं. आहे सर हम्म. यू म्हणजे त्वम यूज करू शकता का नाही, ऍक्च्युली आपण मराठी रेफरन्स घेते. तुम्ही मध्ये टिंब आहे, अनुस्वार आहे, म्हणजे बहुवचनी आहे. ओके ठीक आहे. म्हणजे एक्झाम मध्ये ओनली हिंदी आणि इंग्लिश क्वेश्चन येणार ना हा, मग यू म्हणून बरोबर हिंदीमध्ये पण तुम आहे म्हणजे बरोबर. इथे इथे हिंदीमध्ये तुम आहे, त्यामुळे तुम्ही हा ते त्वम म्हटलं तरी चालेल. ओके ठीक आहे, कारण इथे तुम म्हटले. पण तसं हे हिंदीमध्ये करायला तुमला लागेल. बहुवचनी काय म्हणतात? तुमच म्हणतात मला वाटतं ना बहुवचनीमध्ये. हिंदीमध्ये पण तुमचं बहुवचन तुमच आहे मला. आप ते म्हणतो. रेस्पेक्टिव्ह आप आप ते म्हणतात ना आपण आप सन्मानार्थी म्हणतो आप. हा, सन्मानार्थी म्हणतो आप. हा, म्हणजे आपल्याला तुमच म्हणतात मला वाटतं एक वचनी आणि बहुवचनीला. लहान मुलाला बहु म्हणताना मध्ये तुम लोग असं म्हणतात ना तुम लोग हो. म्हणजे सभी असं म्हणतात ना, सभी असं हा, सभी ते आलं हो. असतं तर बहुवचन कळलं असतं आपल्याला. हो. पण इथे हा. तुम वापरल्यामुळे तो एक वचन आहे का बहुवचन ह्याचा संशय आहे, त्यामुळे आपण मेन्शन करून लिहायचं. मग त्याप्रमाणे मग क्रियापदाचं रूप पण त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचं. मग मग तिथे हा, गच्छती त्वम म्हटलं तर गच्छसी. गच्छसी येणार मग तिथे. गच्छसी हा गच्छसी येईल मग हा. तर एक म्हणजे असं होईल ना वाक्य, किम यूयम क्षेत्रम गच्छथ. बरोबर. गच्छथ क्षेत्रम किंवा क्षेत्रे गच्छत. युयम म्हटलं तर गच्छत, त्वम म्हटलं तर गच्छसी. किम क्षेत्रे गच्छसी गच्छसी, बरोबर. गच्छथ. नाही, युयम वापरलं तर गच्छत, त्वम हा वापरलं तर गच्छसी. ओके ठीक आहे. गच्छसी हा, पण गच्छसी. मराठीप्रमाणे ते युयमच येणार ना सर. हो, मराठीप्रमाणे तुम्हीवर अनुस्वार आहे, त्याच्यामुळे तो अनेक वचनीच आहे ते मराठीच्या रेफरन्सने. पण पेपरमध्ये मराठी नसतं. ठीक आहे ना, त्यामुळे ते बघावं लागेल इंग्लिश मध्ये आणि हिंदीमध्ये काय लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. माधुरी त्यांचं झालं. मोनाताई घ्या. मोनाताई. शेतात काय काय उत्पन्न होते? क्षेत्रे किम किम उत्पन्नाला काय म्हणतात? आपण पैदा होता म्हणते ना ते. आपण उगवतं पैदा होता म्हणजे रोहंती हा रोह शब्द घेतला होता ना. प्रादुर्भवती सर, प्रादुर्भवती. प्रादुर्भवती म्हणजे उगवणे होतं. चालेल, प्रादुर्भवती जर आपण निगेटिव्हली प्रादुर्भवती भवती सस्याने किम किम प्रादुर्भवती हा, तर क्षेत्रे किम क्षेत्रे किम 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 प्रादुर्भवती सस्यानी रोहंती. इथे सस्याने म्हणजे धान्य कुठचं हा शब्द घातलेला आहे. ते धान्य म्हटलेलं नाहीये इथे. त्यामुळे काय किम काय किम उत्पन्न रोहंती, होते? हा असंही चालेल. हा, किम पहा किम काय रोहंती. धातू कुठला आहे? मूळ सस्यानीचा सस्य.
सस्यानी धातू नाही, सस्यानी शब्द आहे, नाव आहे ते. मग? सस्य म्हणजे धान्य. ओके. आणि सत्व त्याचं म्हणजे सस्य खरं होतं म्हणजे ना, धान्य. त्याचं सस्य सत्य म्हणजे सस्य सस्य. सस्य काल गेलाय सस्य आपल्या म्हणजे शब्दामध्ये तिथे आहे बघा हा शब्द, धान्य. ते धान्य. पहिल्या ह्याच्यामध्ये काय हा काय धान्य होतं त्याचा उल्लेख आहे, म्हणून त्या काय काय उत्पन्न होतं त्या अर्थी असेल नाही का ते? हो हो. कालच्या ह्याच्यामध्ये मराठीमध्ये होतं ना, हम्म. काय काय शेतामध्ये काय काय होतं. होतं तसंच आहे. त्याच्यामध्ये आपण शेती, भात, काय म्हणलं, भाजीपाला, बरोबर रोहंती त्याच्यामध्ये म्हणजे बरोबर काय? रोहंती म्हणजे रोहन उगवणे ना, उगवणे. दिले तिकडे. उत्पादित होणे. हम्म. सर असं होईल का सर? क्षेत्रे किं किं उपपद्यते असं होणार का सर? उत्पद्यते. होईल, चालेल. काय काय उत्पादन होतं मी ते पण. उत्पद्यते पण म्हणत होते. हा, किम उद्बद्यंती उपपद्यते. असं होणार ते. हा. पण आपला रोहंती हा उत्पद्यते. शब्द गेलाय तिकडे पाठी, रोहनची शब्द त्यामुळे तो दिलाय वापर त्याच्यामध्ये. त्यामुळे तो वापरला जास्त उत्तम. क्षेत्रे सर रोहंतीचा धातू काय आहे, मूळ धातू? रोहन, काल आपण गेलाय ना हा आपला शब्द. रुह आहे, रुह रुह. ठीक आहे. रुह रुह रोह ना सर? रुह रोहंती, हा बरोबर. रुहवती. हा. कृषी हा. नंतर नंदाताई घ्या पुढचं वाक्य. शेतकरी कोठे राहतो? हम्म. कृषकः कुत्र निवासति निवसती, कुत्र निवसती. कृषकः शेतकरी कुठे राहतो? कृषकः म्हणजे एकवचन आहे. शेतकरी कोठे राहतो? कृषकः कुत्र निवसती. प्रभाते घ्या पुढचं वाक्य. शेतकऱ्यांजवळ बैल आहेत. कृषकाः कृषकस्य जवळ म्हणजे समीपे वापरू का? चालेल चालेल. हा, समीपे बलिवर्दः अस्ति. किती समीपे महिने जवळ ना सर. शेतकऱ्यांच्या जवळ ना. सन्ति. कृषकानां किंवा कृषवलानां बलिवर्दाः सन्ति. इथे आपण शेतकऱ्यांच्या जवळ षष्ठी वापरली आहे, त्यामध्ये ते नाम किंवा कृषक किंवा कृषीवला दोन्हीचा अर्थ शेतकरीच आहे. काही वापरलं तरी कृषकानाम किंवा कृषीवलानाम. बैल पण बहुवचन आहे, त्यामुळे इथे कधी बुल्स लिहिलंय ना इथे, बलिवर्दाः, आणि ते बहुवचन असल्यामुळे संती आलेलं आहे तिकडे. बरोबर. प्रभाती झालं तुमचं? हो झालं. ओके. प्रज्ञाताई घ्या पुढचं वाक्य. ते बैल पुष्ट आहेत. राहतो ते बलिवर्दः पुष्टला काय पुष्टः पुष्टाः बरोबर, कारण बलिवर्दाः आहे, त्याचं विशेषण पुष्ट असल्यामुळे त्याचं पण बहुवचन पुष्टाः, जे पुल्लिंगी बहुवचन होणार पुष्टाः संती. अनेक वचन आहे ना, म्हणून संती. ते आहे म्हणून संती. सर इथं आधीच्या वाक्यात एक थोडी शंका होती की ते कृषकानाम जे आहे ते काय संबंधकारक आहे बैलासाठी? शेतकऱ्यांचे बैल ना, शेतकऱ्यांचे बैल आहे ना, त्यामुळे ते संबंध आहे ना दोघांमध्ये. ओके, म्हणून मग ते षष्ठी, म्हणून ती षष्ठी घेतली आपण. ओके ओके. नाही, कारण असं एकदम ट्रान्सलेट करताना कृषकस्य पटकन येऊ शकतं ना, म्हणून विचारलं. हा, कृषकस्य एक वचन असेल तर कृषकस्य बरोबर होतं, पण इथे अनेक वचले असल्यामुळे कृषका नाम आलंय. ओके, ठीक आहे. षष्ठी बहुवचन आहे ते. पण इंग्लिश मध्ये सर, इंग्लिश मध्ये काय घेतलंय? दोज बुल्स बहुवचनच आहे ना. द फार्मर. अच्छा, द फार्मर हॅज आहे ना. त्यामुळे मग षष्टीच आहे ना ती. शेतकऱ्यांचेच बैल होते ना. एक वचन घ्यायचं का? शेतकऱ्यांचे. हा, मग इथे एक वचन चालेल. हा, इथे मग कृषकस्य बुल्स चालेल. कृषकस्य बलिवर्दाः संती. पण ते कृषिकस्य समीपे चांगलं वाटतं ना सर जरा. हा, ते जवळ आहे म्हणून जवळ आहे म्हणून आपण समीपे केलं.
ठीक आहे, पण तिथे ते कृष याच्यामध्ये त्यांनी गाळलेलं आहे म्हणून कृषकस्य समीपे बलिवर्धाः संती पण चाललं असतं. हो ठीक आहे. कृषकानां नाही चालणार का? नाही आता मराठीप्रमाणे केलं तर कृषकानाम बरोबर आहे. जर तुम्ही इंग्लिश प्रमाणे केलं तर मग तिथे फार्मर सिंग्युलर आहे तिकडे, त्यामुळे मग कृषकस्य होईल तिथे. हे तुम्ही काय रेफरन्स वाक्य घेऊन करताय त्याच्याप्रमाणे डिपेंड करत. कारण इथे हिंदीमध्ये पण किसानों के पास हे पण बहुवचन आहे, पण हा इंग्लिशमध्ये ते सिंग्युलर फार्मर्स नाही म्हटले तिथे त्यांनी. पण मग आपण हिंदी प्रमाणे ते केलं तर फार्मर्स हॅव घ्यायला पाहिजे मला वाटतं. हा हा म्हणजे बरोबर होईल. बरोबर बाकी होईल. सगळे हिंदी बरोबर येणार. होते. हिंदी फार्मर्स प्रमाणे हॅव. केलं तर सर आणि समीपे म्हणजे कसं, समीपे म्हणजे जवळ उभे असल्यासारखं वाटतं, तेव्हा ते बरोबर. हा समीपे समीपे योग्य नाही वाटतं. योग्य हो तिथे. हो हेच बरोबर आहे. हा. कृषकानां. म्हणून ते जवळ म्हटल्यावर त्यांनी कृषकांना एवढंच घेतलं. ते आपण मराठीत हा म्हणतो तेच बरोबर म्हणजे आहे. जवळ म्हणजे हा कडे ना, कडे, त्यांच्याकडे बरोबर, शेतकऱ्यांकडे आहे. शेतकऱ्यांकडे हा अशा दृष्टीने तो शब्द त्यांच्याकडे आहे. हा बरोबर. नाहीये. हा. पण आपण मराठी शेतकऱ्यांजवळ तुझ्याजवळ किती पैसे आहेत असं विचारतो. त्याचा अर्थ आपल्या किती कडे आहेत हाच असतो ऍक्च्युली, पण आपण हो थोडी तेच. लिबर्टी घेतो ती बोलताना. बरं, 6वं वाक्य. प्रांजलीताई घ्या पुढचं वाक्य. मी वाचू का शुभदा पाठक? हो नाही, थांबा सर. थांबा थांबा, प्रांजलीताई घेतात. आपण सिक्वेन्स मध्ये जातोय ना. 6वं, हम्म. बुल्स ईट ग्रास, हम्म, बलिवर्धाः हम्म. खादंती. ग्रासला तृण म्हणतो ना आपण, तृण बरोबर आहे. त्याचं बहुवचन तृणानी. तृणानी बरोबर. बलिवर्धाः तृणानी खादन्ति. खादन्ति. हम्म. टाकून ठेव, उशीर सगळं काढून ठेव, आणि आणून ठेव आणि बघ आणि डबा. पुढचं वाक्य घेऊया. प्रांजली त्यांचं झालं. साऊल हा घ्या. सर. हा हा तुम्ही यूयम तैः पश्या पाहण्यास पाहणं जाणार नाही काय नाही ते. अच्छा, तुम्ही इंग्लिश हा प्रमाणे करताय का? मराठीत जाणार हा नाही आहे. तुम्ही हा पश्यामि न किं न गच्छति, किं न गच्छन्ति. आता इथे विल यू आहे ना, म्हणजे काय भविष्यकाळी आहे, राईट? भविष्यकाळ. हा जाणार भविष्यकाळ. हा नाही का म्हणजे भविष्यकाळ आहे, म्हणजे काय होईल? हो. गच्छेसि. गमिष्यथ. गमिष्यथ होणार. गमिष्यथ हा मध्यम पुरुष आहे, त्यामुळे ते बहुवचन. गमिष्यथ होणार. गमिष्यथ. हा, युयम वापरलं तर गमिष्यथ होणार. गमिष्यथ. हा गमिष्यथच येणार, थ हा. नाही. हा बरोबर, बहुवचन आहे म्हणून. बरोबर. आणि ते सिंग्युलर घेतलं तर त्वम केलं असतं, तर आपण गमिष्यसी केलं असतं. सर पण त्यांना तही नाही का येणार? त्यांना, अच्छा तुम्ही तुम्ही त्यांना. तुम्ही तृतीया बहुवचन घेतलं अशा दृष्टीने त्यांना म्हटलं का तिथे? हा हा हा. हा. आणि इथे ताण त्यांनी येणार ना? तिथे ताण सिंग्युलर घेतलं ताण त्यांनी, म्हणून बहुवचन. ताण ताण. सिंग्युलर आहे आणि तैही बहुवचन आहे. आणि इथे यू विल नॉट गो टू सी हा. देम म्हटलं म्हणजे बहुवचन आहे, म्हणजे ते तहीच यायला पाहिजे मग तिथे, कारण ते तैः बहुवचन आहे. किं हा बरोबर आहे. यूयम तैः द्रष्टुम न गमिच्छत. पहावयास म्हणजे पाहण्यासाठी म्हणून ते द्रष्टुम केलं इथे. ओके. हा न गमिष्य. द्रष्टुम. हा पहावयास. हा हा. स्पष्ट. अच्छा अच्छा. राधिका ताई घ्या. त्याचं इंग्लिश सर एक का शंका गायब होती. आहे? मी तर बोला. अवश्य जाईन. थांबा थांबा, शंका काय सर बघूया. तिथे ती तृतीया कशी वापरली आहे सर? ते करणकारक आहे ना तृतीया. आपण ते विल नॉट तान म्हणजे त्यांना सला ते सला नाते टाईप म्हणताय का तुम्ही? ने एशी. हा अच्छा, मग तृतीया काय होणार असं म्हणतात? तान तर तृतीयाच आहे मला वाटतं ना. नाही, सॉरी 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 तान तान तम तौ तान आहे, ते द्वितीया बहुवचन आहे. मग ते तान द्वितीय आहे, सॉरी तृतीया नाही येणार ती. माय बॅड. ओके. तान जे आहे हे द्वितीय आहे, म्हणजे त्यांना पाहाव्यास. त्यामुळे द्वितीय बहुवचनात केलं तर मग ते तान आहे, ते द्वितीय बहुवचन आहे ते. द्वितीया बहुवचन आहे ते. हा सॉरी, माय बॅड. कोणता शब्द येतो सर ताणचं म्हणजे?
सहा तौ ते ना, सहा तौ ते तम तौ तान, द्वितीय सहज आहे. द्वितीय ते तो ती ते आहे ना ते. ना म्हणजे हा द्वितीय म्हणून अनेक वचन झालं ना द्वितीय बहुवचन तान. हा बहुवचन अच्छा ना हा तेच. बरोबर हा हा काय बरोबर ताई हे सलाते कारण सलाना तही ते. मध्ये पण त्यांनाच लिहिलंय म्हणून म्हटलं हा नाही म्हणून तही मी नाही येणार, तहीचा वापर तही नाही हा येणार. हा बरोबर त्याचबरोबर सांगितलं तही म्हणजे करण बरोबर साधनवाचक होतं, ते साधन नाहीये. बरोबर काय हो हो काय बरोबर अर्थी आलं 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 कर्म आलं आलं लक्षात आलं. कोण घेतंय? कोणाचं नाव घेतलं होतं मी? मी राधिका. राधिकाताई घ्या. मी तर अवश्य जाईन. अहम एव निश्चितः गमिष्यामि. गमिष्यामी आणि अहम तर निश्चितः साठी होईल की निश्चित? आपण अवश्यम वापरलं किंवा आपण नूनम पण घेतला होता शब्द. तर तर साठी तू, अहम तू, अवश्यम किंवा नूनम गमिष्यामी. ना सर नाही तरीही तेच म्हटलं, तरी आणि ते यदी आणि तरी पेअर आहे. जर जर तर असेल तर आपण ते तरीही वापरतो. जर सिंग्युलर नुसताच तर असेल तर आपण तू वापरतो. अवश्य. जर मी तर आता असेल एव तर म्हटलं पण मी एवचा अर्थ च होतो म्हणजे च मीच येतो, जाईल असं मीच झालं अवश्य जाईन असं होतं ते. म्हणून बरं, मी तर म्हणजे धन्यवाद. तू तू येणार तिथे. घेऊया. हा रंजनाताई घ्या पुढचं वाक्य. हो सर. शेतकरी शेतात जाईल. कृषीवले कृषीवलः कृषीवलः क्षेत्रे गमिष्यति. कृषीवलः क्षेत्रे क्षेत्रे गमिष्यति. जाईल गमिष्यति. गमिष्यथ नाही ऍक्च्युअली इथे गमिष्यत गमिष्यति चुकलंय येणार इथे. सर ना इथे चुकलंय हे क्षेत्रम येणार. गमिष्यत. हा कृषकः क्षेत्रम येणार. नाही सप्तमी पण चालेल आणि मग इथे शेतकरी शेताला जाईल असं पण म्हणू शकतो आपण. त्यामुळे द्वितीया किंवा सप्तमी काही चालेल. हा फक्त इथे फक्त इथे गमिष्यत चुकलंय इथे, कारण हे प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष असल्यामुळे इथे पण प्रथम पुरुष पाहिजे प्रथम पुरुष आपल्याला. हा एक वचन पाहिजे तिथे आणि इथे सिंग्युलरच आहे त्यामुळे गमिष्यती होणार. गमिष्यती होणार तिथे, कारण सिंग्युलर घेतलंय आपण. कृषकः गमिष्यती, हे गमिष्यत चुकलंय इथे, ते मी करेक्ट करेन नंतर. ते 10वं कोण घेईल? कुठे आलो होतो आपण? सरोजिनीताई घ्या पुढचा वाक्य. हा तुम्ही सोडून पहिले झालं नाही. शेतकरी शेतात जाईल हो झालं. हो माझं झालं सर. हा सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. तेथे बी पेरील तत्र बीजम पेरीलला काय म्हणायचं? आपण वप धातू घेतला होता पेरण्यासाठी. त्याचं बहुवचन वपस्यति ना? वप्स्यति. त्याच्या बहुवचनला हा वप्स्यति होतं. वप्स्यति. तत्र बीजम तत्र बीजम वप्स्यति. हा तो वप धातू आहे. ठीक आहे. आता कोण आहे? शुभा जोशी. कोणाचं राहिलंय का घ्यायचं? टर्न कोणाची राहिली आहे का? सर एक मिनिट. घ्या बोला. पेरील म्हणजे भविष्य आहे ना? हो भेरील म्हणून वप्स्यति आलं ना. वप्स्यति लागलंय नाही ते, नाही तर वपती आलं असतं तिथे. वप्स्यति भविष्य काळ आहे. तिथं शब्द आपण नॉर्मली श लागतो, तो इथे लागत नाही, इथे स लागतो. ठीक आहे. सर हे वाक्य आपण करतो आहे याचा काही म्हणजे एकमेकांशी कनेक्शन आहे की जस्ट आपण करतो की आता शेतकरी शेतात गेले आणि आता परत शेतात गेले आणि बीज पेरलं असं नाही. एखादा तो धडाच आहे तो सगळा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये जी काही वाक्य आहेत ती आपण करतो. जर पुस्तकात पाहिलं तर एक सलग धड्या म्हणजे पॅराग्राफ सारखीच वाक्य आहे ती सगळी. म्हणजे स्टोरी डेव्हलप होते असं वाटलं. तसंच आहे ते. हा तसंच आहे ते. बरं कोणाची टर्न राहिली आहे का? म्हणजे ऍटलीस्ट उशिरा कोणी जॉईन केलं किंवा, कारण आपली एक शंका होती. बोला.
तो वप धातू आहे ना सर, तर बरोबर. ते मग वप्स्यती होईल का वपस्यती होईल? वप्स्यती होतं ते, वप्स्यती. वपस्यती. वप्स्यती. अच्छा. म्हणजे पूर्ण जोडाक्षर आहे ते. मला वाटलं होतं की वपस्यती होईल. नाही, वप्स्यती होतं ते. तर मी कन्फर्म करेन, डाऊट घातलाच आहात तर चेक करेन. हो सर. ठीक आहे ना. बरं, कोणाची टर्न राहिली का? बरोबर आहे सर, वापस्यती. वप्स्यतीच आहे ना ते. हो. माझं राहिलंय, घ्या पण वृंदा. थोडंसंच येत आहे मला, पूर्ण नाही, प्रयत्न पडेलला करा, नाही परत येत. करा, प्रयोग करा. आपण तर सगळे चुकून चुकूनच जपू. वर्षा हो का? हा, वर्ष पाऊस म्हणजे वर्षा का? हो. नंतर आहे. तरी तरी नाही येत ते मला. हा, तर मग वर्षा असेल का? हा, मग म्हणजे अनंतरम, पश्चात, ततः हे तिन्ही शब्द आपले जे गेलेले आहेत, राईट. पश्चात हा, काय पडेल? पाऊस पडेल. वर्षा शब्द आहे पावसासाठी, म्हणून त्याची आपण द्वितीया घेतली. मला ते हा, पडेलला सापडलं नाही. भविष्य आणि म्हणून ते होईल, पडेल, म्हणजे तसे भविष्यती घेतलं आपण. ठीक आहे. भविष्यात नाही कळलं. होईल, होईल आहे ना, ते होईल वापर. होईल साठी भविष्यती केलं. पडेल साठी आपण पतिष्यती पण चाललं असतं. पतिष्यती चाललं असेल. वर्षा वर्षम लिहिलं ते स्त्रीलिंगी सारखं नाही का चालणार? काय पडेल? तो पाऊस म्हणतो ना आपण. अच्छा, हा हा, म्हणून पुल्लिंगी. हा, कळलं. बरं, आणखीन कोणाचं राहिलंय? पतिष्यतीपेक्षा वर्षा होतो हेच जास्त, म्हणून ते भविष्यती केलंय तिकडे. हा, वर्षिष्यन्ति ना. नाही, सर हे वर्षम म्हणले ना, पाऊस पडेल, असं पाऊस होईल, अशा दृष्टीने भविष्यती केलेत. अच्छा, हा, किंवा वर्षती पण चाललं असतं डायरेक्ट. अनंतरम तेच मला म्हणायचं वर्षती होतं. असंही चाललं असतं तिकडे. तर तिथे तदनंतरम वापरू शकतो का? तदनंतरम त्याचा पण नंतरच येतो का बाहेर? त्यानंतर म्हणजे मग त्यानंतर तद पाऊस म्हणजे पडेल. आपण त्यानंतर अशा दृष्टीने वापरतो ना. नंतर शब्द हो, हो. अनंतरमच शब्द होता ना, आपण तो शिकलोय तो. हो, ठीक. हा, कोणाचं राहिलंय का आता? फारसा वेळ आहे काय ते? ततः पण चालेल. ततः आधी लिहिले ते. तदनंतरम, पश्चात, ततः, वर्षम भविष्यती असं वाक्य केलेले. बरं, झाली सगळ्यांची टर्न? कोणाला राहिलंय का? नाही. आपण सिक्वेन्स मध्येच पुढे सरकू. शोभदाताई, घ्या पुढचं वाक्य. हो, ढग खूप पाऊस पाडतील. मेघ हा खूप म्हणजे मेघ हा, वर्ष हा खूप म्हणजे तीव्र का? हा, खूप म्हणजे तीव्र. हा, किंवा विपुल, खूप पाऊस म्हणजे. मेघ हा तीव्र हा पाऊस म्हणजे काय म्हणायचं? आपण शिकलो ना, वरती शब्द गेला ना आपल्याला. हो, वर्ष हा वर्षिष्यन्ति. वर्षिष्यन्ति. हा, जे आपण एका शब्दामध्ये ते वरतीचं भविष्यतीचं केलं, गरज नाही. आपण वर्षिष्यन्ति म्हणजे पाऊस पडण्याचे वर्षिष्यन्तीच म्हणतो. ओके, फक्त तुम्ही मला वाटतं हे केलं ना, तीव्र हा केलं होतं ना. हो, तीव्र हा. हा, ते तीव्रम येणार. द्वितीय येईल ना त्याची. बरोबर, म्हणून ते विपुलम तीव्रम तसंच केलेलं आहे. काय पडेल तर खूप पडेल असं आहे ना. सर, इथे उत्तर नाही दिलीत का संस्कृत भाषेतली? कारण आम्ही नंतर लिहितो ना, तर थोडी मदत होते उत्तरांची. पीडीएफ मध्ये नाही आहेत का उत्तर? आहेत पीडीएफ मध्ये आहेत उत्तर. आहेत का? अच्छा, ठीक. शोभाताई, घ्या पुढचं वाक्य. हा, खूप पाऊस पाडतील तर खूप याला तीव्र म्हणजे खूप कसं काय होईल? तीव्र किंवा विपुलम दोन्ही शब्द आहेत तिकडे. विपुल म्हणजे खूप होईल. ते स्लॅश राहिलंय तिकडे. ठीक आहे ना. हा, शोभाताई, घ्या वाक्य.
लवकर लवकर घ्या. एकच मिनिट राहिले.